Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. तिचा टेस्ट पाहण्या अगोदर किंवा तिचा लॉंग फॉर्म पाहण्या अगोदर आपल्याला ही टेस्ट आहे. टेस्ट म्हटल्यानंतर ही टेस्ट कुठल्या गोष्टींसाठी केली जाते, आरोग्याच्या संदर्भात त्यालाच आपण डायग्नोसिस असं म्हटलं जातं किंवा आजाराचं निदान केलं जातं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एड्स हा जो काही आजार ज्या व्हायरसमुळे होतो त्याचं नाव आपण HIV असं समजलं जातं. HIV एखाद्या व्यक्तीला आहे किंवा नाही हे चेकिंग करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाईल. त्याचबरोबर आपल्याला झिका व्हायरस आहे. आता रिसेंटली जे मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये मनुष्यामध्ये ज्या व्हायरसने थैमान घातलेला आहे तो करोना व्हायरस एखाद्या व्यक्तीनी झाला आहे का किंवा तो व्यक्ती करोनाने बाधित आहे का हे चेक करण्यासाठी वापरलं जातं. तर परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत एलिझा टेस्ट म्हटलं की आपल्याला एड्स याचा संदर्भ दिला जातो. म्हणजेच एलिझा या टेस्टचे रिझल्ट मोर प्रॉमिनंट आहे, मोर कन्फर्मेटरी आहे. पण त्याही व्यतिरिक्त बाकीच्या आजारामध्ये देखील एलिझा टेस्ट वापरली जाते किंवा बाकीच्या आजारांचं डायग्नोसिस ही एलिझा टेस्ट करते. आता एलिझा टेस्ट पाहण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावे लागतील की एलिझा प्रिन्सिपलचं पाहण्यास अगोदर आपल्याला दोन कन्सेप्ट पाहून घ्यावे लागतील. याला आपण अँटीजन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण अँटीजनला जे नाव दिलं जातं त्याला आपण प्रतिजन असं म्हटलं जातं आणि अँटीबॉडीला आपण जे काही नाव देतो त्यालाच आपण प्रतिद्रव्य असं म्हटलं जातं. तर ही एक गोष्ट समजून घेणं या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की ज्यावेळेस एखादा व्हायरस आपल्या शरीरावर अटॅक करतो किंवा एखादा बॅक्टेरिया आपल्या शरीरावर अटॅक करतो किंवा एखादा कुठलाही बाह्य घटक जे आपलं शरीर त्याला शत्रू मानतं या गोष्टींना आपण अँटीजन असं संबोधलं जातं. आपण त्याचं रिप्रेझेंटेशन या पद्धतीने करूया. हे अँटीजन्स आहे. पण अँटीजन्स म्हणजे काय, एक तर तो व्हायरस असेल किंवा व्हायरस ज्या घटकांनी बनलेला असतील ते घटक या ठिकाणी असेल, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल. म्हणजे अँटीजन काय आहे त्याचं नेचर केमिकली आयदर ते पॉलिसॅकराइड्स असतील, प्रोटीन्स असतील, न्यूक्लिक ऍसिड्स असतील किंवा लिपिड्स असतील. म्हणजे व्हायरसच्या संदर्भात जर प्रोटीननी बनलेला असेल तर या ठिकाणी आपल्याला प्रोटीन हा अँटीजन्स झाला. हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. हा झाला आपला अँटीजन्स. यालाच आपण प्रतिजन असं नाव दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस हा शरीरामध्ये शिरतो त्यावेळेस शरीर त्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला फॉरेन समजून आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टींची निर्मिती करतं त्या गोष्टींना आपण नाव देतो अँटीबॉडी. हे एक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. आता ही झाली अँटीबॉडी. आणि ही अँटीबॉडी म्हणजे काय किंवा कशापासून बनलेली असते
तर ही अँटीबॉडी जी काही बनलेली असते ती आपल्या प्रोटीन पासून बनलेली असते. या ठिकाणी आपल्याला हा कन्सेप्ट सर्वात महत्वाचा आहे. म्हणजे शरीरामध्ये अँटीजननी आक्रमण केल्यानंतर आपलं शरीर हे अँटीबॉडीज बनवतं आणि अँटीजन आणि अँटीबॉडी ह्या स्पेसिफिक असतात किंवा त्यांची जी रिॲक्शन्स आहे, त्यांचं जे काही कॉम्बिनेशन्स आहे ते स्पेसिफिक असतं. म्हणजे जर हा एड्सचा जर अँटीजन असेल तर त्यासाठी जी काही अँटीबॉडी तयार होणार आहे ती फक्त एड्सच्याच अँटीजनला कंबाईन करणार आहे, बाकीच्या कुठल्याही कोरोना व्हायरसला ती कंबाईन करू शकत नाही. आणि आपल्या शरीरामध्ये किंवा एखाद्या ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अशा पद्धतीच्या डिसीजची टेस्टिंग करायची आहे, हेच इंटरॅक्शन या इलिझा टेस्टिंगचं बेसिस केलं जातं. आपण हाच पॉईंट थोडासा परत समराईज करून घेऊया. अँटीजन्स म्हणजे काय की ज्या बाह्य गोष्टी, यामध्ये व्हायरस आले, बॅक्टेरिया आलाय, आपल्या शरीरामध्ये शिरल्यानंतर आपली बॉडी इम्युन रिस्पॉन्स प्रोड्यूस करली जाते, तिला आपण अँटीजन असं म्हणतो. आणि त्या अँटीजन विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जी प्रोटीन्स निर्माण केले जातात त्यालाच आपण अँटीबॉडी असं म्हटलं जातं. आणि अँटीजन्स आणि अँटीबॉडी यांची रिॲक्शन्स किंवा त्यांचं बाइंडिंग हे स्पेसिफिक असतं. एड्सचा अँटीजन्स आणि त्याविरुद्ध अँटीबॉडी ही स्पेसिफिक असणार आहे. ते कुठल्याही आजाराविरुद्ध किंवा कुठल्याही आजाराच्या अँटीजन विरुद्ध बाइंडिंग करणार नाही. अँटीबॉडी हे डेफिनेटली प्रोटीन्स असतात, पण अँटीजन्स हे प्रोटीनच्या पलीकडे असतात. आणि हे आपल्या बॉडीमध्ये जर कुठले टॉक्झिन्स सिक्रेट झाले तरीही बॉडी अँटीजन्स त्यामध्ये इन्क्लूड केले जातात किंवा ते एक्सटर्नली असू शकतात. आणि मोस्टली 100% अँटीबॉडी आपल्या शरीरामध्येच हे प्रोड्यूस केले जातात. जे इलिझा टेस्ट आपल्याला समजून घेण्यासाठी हे सर्वात महत्वाचं प्रिन्सिपल आपल्याला समजणं गरजेचं आहे. ते प्रिन्सिपल म्हणजे अँटीजन आणि अँटीबॉडी हा की आणि लॉकचा कन्सेप्ट आहे. जसं एखादी चावी एखाद्या कुलपाला स्पेसिफिक असते, त्याच पद्धतीने कुठलाही अँटीजन्स हा स्पेसिफिक अँटीबॉडीलाच बाइंड होतो किंवा त्या ठिकाणी त्याचं आपण म्हणूया की कॉन्सन्ट्रेशन होतं. हा महत्वाचा पॉईंट जर आपल्याला समजला तर पुढील आपल्याला कन्सेप्ट हा इझिली समजून येऊ शकेल. आता ही मेन पर्पज काय, या इलिझा टेक्निकचं मेन पर्पज काय किंवा त्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट लागतं. पहिली एक गोष्ट आपण समजून घ्या, ही टेक्निक बनवण्यासाठी आपल्याला प्लेट लागणार आहे. त्या प्लेटचं नाव काय आहे, त्या प्लेटला आपण मायक्रोटीटर प्लेट असं म्हटलं जातं. आता ही प्लेट काय आहे तर साधारणपणे आपल्याला हे अगदी नॉर्मली याची जर आपण ही लेन बघितली, ही एक प्लॅस्टिकची प्लेट असते. प्लॅस्टिकचा घटक जर मोर स्पेसिफिक जर पाहिला, ती ज्या घटकापासून बनली जाते त्याला पॉलिसिस्टरीन वेल असं म्हटलं जातं. दिस इज अ काइंड ऑफ प्लास्टिक. आणि याच्यामध्ये अगदी डीप वेल म्हटलेलं आहे. साधारणपणे ही वेल ही प्रत्येक काही 0.5 सेंटीमीटर पेक्षाही कमी आहे आणि त्याची जी काही डीप आहे, जी काही खाच आहे, अशा पद्धतीने खाच असणार आहे. तर या खाचेलाच आपण वेल हे नाव दिलेलं आहे. आणि हे वेल हा डिपेंडिंग अपॉन टेस्ट प्रमाणे वेगवेगळ्या साईजचे असणार आहे. जर वेलचा साईज जर त्याचा बेस असा जर असेल तर आपण त्याला फ्लॅट असं वेल म्हणतो, किंवा जर कोनिकल बेसमध्ये जर असेल या पद्धतीने तर त्या वेलला आपण कोनिकल म्हटलं जातं. पण मोस्टली मायक्रोमीटर प्लेटमध्ये ज्या काही वेल्स वापरल्या जातात ते या यू शेपच्या वेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर साधारणपणे ह्या वरती 12 एरोज किंवा आपण कॉलम्स आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे 8 रोज दिसतात. म्हणजे टोटल ही 96 प्लेटची रोज आहे. त्यामुळं इलिझा बेस्ट काय रिक्वायरमेंट लागते किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट लागतं तर आपल्याला मायक्रोटीटर प्लेट लागते. हा पहिला पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. इलिझाचा लॉंग फॉर्म्स काय, हा दुसरा पॉईंट या ठिकाणी आहे. इलिझा एन्झाईम लिंक्ड. आपल्याला एन्झाईम, कुठलं एन्झाईम लागतं हे महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट येतो इम्युनोसॉर्बंट. इम्युनोसॉर्बंट या ठिकाणी काहीतरी ऍब्झॉर्प्शन असणार आहे, काहीतरी ऍब्झॉर्प्शन असणार आहे. आणि ऍसे म्हणजे काय केलं जातं, डिटरमाइन केलं जातं, क्वांटिफाय केलं जातं. म्हणजे इलिझा टेस्ट ही डिटेक्ट करते, व्हायरस डिटेक्ट करते. त्या व्हायरसमधील किंवा बॅक्टेरियामधील किंवा एक्सटर्नल जे घटक आपल्या शरीरामध्ये शिरलेले आहेत त्यांचं डिटेक्शन करणं, त्यांचं केमिकल कॉन्स्टिट्यूएंट पाहणं आणि ते किती प्रमाणात आहेत, कमी आहे किंवा जास्त आहे, या दोन्ही गोष्टी इलिझा टेस्ट या ठिकाणी करते. मग डिटेक्ट आणि क्वांटिफाय काय केलं जातं तर हे पेप्टाइड्स
क्वांटिफाय केले जातील, किंवा अँटीबॉडीज चेक केले जातील, ब्लडमध्ये प्रोटीन्स आहे का ते पाहिलं जाईल ज्या व्यक्तीची आपल्याला डिसीज टेस्ट करायची आहे, किंवा हार्मोनच्या संदर्भात प्रेग्नन्सी टेस्ट पाहिली जाईल, युरिनमध्ये एखादं विशिष्ट हार्मोन आहे का, आणि तेच जर हार्मोन जर असेल तर आपण ही टेस्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणणार आहोत. थोडक्यात इलिझा टेस्टचा लॉंग फॉर्म आपण सांगितला, इट इज एन्झाईम लिंक्ड. आपल्याला कुठले एन्झाईम्स वापरले जातात यांची लिस्ट माहित असणं गरजेचं आहे. इट इज इम्युनोसॉर्बंट. हे एन्झाईम्स ऍब्सॉर्ब केले जातात आणि साठी आपल्याला जो काही बेस लागणार आहे तो बेस आहे मायक्रोटिटर प्लेटचा, आणि ऍसे आहे. ऍसे म्हणजे डिटेक्ट केलं जातं, क्वांटिफाय केलं जातं. या टेस्टला आपण दुसरंही शॉर्ट फॉर्म मध्ये नाव दिलं जातं, इट इज एन्झाईम इम्युनोअसे. एन्झाईम इम्युनोअसे. तर ही इलिझा टेस्टचा लॉंग फॉर्म आणि त्यामध्ये काय वापरलं जातं हेही आपण या ठिकाणी पाहिलं. आता याही पलीकडे या ठिकाणी आपल्याला स्पेसिमेन काय लागणार आहे, ज्या व्यक्तीचा आपल्याला आजार चेक करायचा आहे किंवा डायग्नोसिस करायचा आहे, किंवा ज्या व्यक्तीचे आपल्याला हार्मोन चेक्स करायचे आहे, त्यासाठी आपल्याला विविध सॅम्पल आपण यूज करू शकतात. पण मोर कॉमनली जे काही सॅम्पल वापरलं जातं ब्लड. पण ब्लड मधला कुठला घटक घेतला जातो, तो सेरियम घेतला जातो. किंवा ब्रेनच्या संदर्भात जर असेल तर सेरिबो आपण त्याला CSF असं म्हटलं जातं. किंवा थुंकीच्या संदर्भात जर असेल तर आपण त्याला स्पुटम असं म्हणतो. हार्मोन चेक करायचे असेल की हार्मोनमध्ये एखाद्या डिसीजचे अँटीजेन जर रिप्रोड्यूस होत असेल किंवा त्यांची मात्रा जर अधिक असेल तर आपण युरिनही सॅम्पल्स घेऊ शकतो. तर साधारणपणे ही स्पेसिमेन्स आपल्याला मायक्रोटिटर प्लेटमध्ये टाकावं लागतील. हा पहिला महत्वाचा पॉइंट आहे. या ठिकाणी दुसरा पॉइंट येतो, कुठली मटेरियल्स लागतात. आपल्या दृष्टीने मटेरियल्स जे काही ऑलरेडी कमर्शियल कंपन्यांनी तयार केलेली आहेत. पहिलं प्लेट लागणार आहे, तिला पॉलिस्टिन प्लेट असं म्हटलं जातं. आपल्याला हे अनेक आपल्याला सॅम्पल टाकायचे आहेत आणि ती वॉश करायची आहेत. त्यासाठी आपल्याला काही वॉशिंग बफर्स लागणार आहेत. आणि दुसरं आपल्याला दोन पद्धतीच्या अँटीबॉडी ह्या लागतील. एक अँटीबॉडी फर्स्ट लागेल जी आपण काय आहे ती पाहणार आहोत, आणि दुसऱ्या पद्धतीची आपल्याला एक अँटीबॉडी लागेल. परंतु एक्झामच्या दृष्टीनं जे काही सर्वात महत्वाचा पॉइंट आपल्याला जो काही आहे तो आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, तो आहे एन्झाईम्स. नावच आपल्याला इलिझा आहे, एन्झाईम लिंक्ड आहे. कुठली दोन एन्झाईम्स मेजॉरिटी वापरले जातात, तर आपल्याला ही दोन एन्झाईम्स मेजॉरिटी वापरले जातात. अल्कलाइन फॉस्फेटेज आणि दुसऱ्याचं नाव काय आहे, हॉर्स रॅडिस, किंवा आपण त्याला शॉर्ट फॉर्म्स मध्ये पेरॉक्सिडीज असं म्हटलं जातं. ही एन्झाईम्स, तिसरं जे काही एन्झाईम्स आहे बीटा गॅलॉक्सिडेज. पण त्यातल्या त्यात सर्वात अधिक प्रमाणात कमर्शियली जे काही दोन एन्झाईम्स वापरले जातात, एक आहे फॉस्फेट अल्कलाइन फॉस्फेटेज आणि दुसरं जे काही एन्झाईम आहे त्याला आपण पॅरॉक्सिडाइज असं म्हटलं जातं. आता ही एन्झाईम्स आपल्याला लिंक करायचे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. या ठिकाणी हीच एन्झाईम्स मी परत रिपीट केलेली आहे. आपण काय रिक्वायरमेंट आहे, इलिझामध्ये आपल्याला एन्झाईम्स लागणार आहे. सपोज आपण हे एन्झाईम्स घेतलं, पेरॉक्सिडेज एन्झाईम्स घेतलं, आणि पेरॉक्साइड एन्झाईम्स मध्ये ज्यावेळेस आपण एखादा सबस्ट्रेट टाकतो, हा सबस्ट्रेट कमर्शियली अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल आपण हा सबस्ट्रेट घेऊया, की ज्यावेळेस हा सबस्ट्रेट आणि हे एन्झाईम यांची रिॲक्शन्स होते, हा सबस्ट्रेट जो काही आहे हा विदाऊट कलरचा, याला कुठलाही कलर नाहीये, हा कलरलेस आहे. हा आपण त्या मायक्रोटिटर प्लेटमध्ये टाकणार आहोत. ज्यावेळेस या दोघांची रिॲक्शन्स होईल, हा कलरलेस सबस्टन्स जो काही आहे हा चेंज होतो, कलर मध्ये डिटेक्ट केला जातो. या दोन रिॲक्शन मुळे हायड्रोलायझेशन होतं, आणि हा कलर जो काही आहे ज्या साधनांच्या द्वारे आपण चेक करतो त्यालाच आपण नाव दिलेलं आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर. म्हणजेच मायक्रोटिटर प्लेटमध्ये जर अशा पद्धतीचा आपल्याला जर कलरिंग जर मिळालं, स्पेसिफिक जर कलर मिळाला, तर डेफिनेटली आपण म्हणू शकेल ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे. तो व्यक्ती त्या पर्टिक्युलर व्हायरसने किंवा पर्टिक्युलर हॉर्मोन्सने त्यामध्ये इन्क्लूड आहे. जे इलिझा टेस्टमध्ये आपण रिॲक्शन केली जाते. कुणाची रिॲक्शन्स केली जाते, एक आहे एन्झाईम, एन्झाईमची रिॲक्शन कलरलेस सबस्ट्रेट बरोबर केली जाते, आणि हा कलरलेस सबस्ट्रेट हा कन्व्हर्ट होतो एक कलर प्रोडक्ट्स मध्ये, आणि त्याचं डिटेक्शन केलं जातं एका इन्स्ट्रुमेंटद्वारे, त्याचं नाव आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर्स मध्ये. आणि हीच टेस्ट हा कलर सबस्टन्स तयार करतोय. म्हणजेच आपण इथे रिॲक्शन्स करतो आहोत अँटीबॉडी. आता हा एन्झाईम जो काही आहे, हा एन्झाईम्स आपण थोडस याला आपण इथे अँटीबॉडी समजूया, की आपल्याला काय आहे आपण लक्षात घेऊया. ही अँटीबॉडीज आहे, आणि या अँटीबॉडीजला हा एन्झाईम्स आपण जॉईन करणार आहोत. दिस इज एन्झाईम्स.
हा एन्झाईम्स आहे आणि या ठिकाणी अँटीबॉडीज आहे. याला आपण रिॲक्शन करतो या सबस्ट्रेट बरोबर, आणि आपल्याला जर कलर येत असेल या रिॲक्शन्स मध्ये तर डेफिनेटली ही आपली टेस्ट पॉझिटिव्ह असणार. म्हणून आपण याला म्हटलं जातं ही एन्झाईम लिंक्ड रिॲक्शन केली जाते सबस्ट्रेट बरोबर आणि आपल्याला कलर प्रोडक्ट मिळतो. हीच प्रिन्सिपलनी आपण या ठिकाणी पुढे जाणार आहोत. त्याला आपल्याला काही प्रकारही या इलिझा टेस्टचे पाहिजेत. कुठले प्रकार आहेत त्या अगोदर आपण पाहूया की इलिझा प्रिन्सिपल याचा शोध ज्या शास्त्रज्ञांनी लावला ते 2 शास्त्रज्ञ आपल्याकडे आहेत. एकाचं नाव आहे पीटर पर्लमॅन. थोडंसं आपण लक्षात इझिली राहण्यासाठी हे पी आणि पी राहील, आपल्याला इझिली लक्षात राहील. पीटर पर्लमॅन आणि त्यांच्याबरोबर दुसरी जोडणी जे शास्त्रज्ञ होते इव्हा इंग्लाव, हेही आपल्याला ई आहे. पीटर पर्लमॅन आणि इव्हा 1971 मध्ये इलिझा टेस्टचा शोध लागला. आणि बेसिक प्रिन्सिपल काय आहे? बेसिक प्रिन्सिपल जी काही ऍक्टिंग करते तर एखाद्या ब्लड्समध्ये युरिनमध्ये अँटीजन आहेत आणि हे अँटीजन्स आणि अँटीबॉडी यांचं बाइंडिंग या टेस्टद्वारे चेक केलं जातं, त्यांची डिटेक्शन केलं जातं आणि त्यांचे क्वांटिफिकेशन केलं जातं. हीच इलिझा टेस्टचं प्रिन्सिपल असेल. अँटीजन आणि अँटीबॉडी यांचं स्पेसिफिक बाइंडिंग चेक करणं ही प्रिन्सिपलवर इलिझा प्रिन्सिपल आपल्याला वर्कआउट केली जाते. आता इलिझा प्रोसिजर आपण थोडक्यात समजून घेऊया. परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला बेसिक प्रिन्सिपल महत्वाचा असेल. हा मी तुम्हाला मागच्या स्लाइड्स मध्ये जी काही मायक्रोप्लेट दाखवली, या मायक्रोप्लेट मधील ही एक वेल आहे. हीच वेल मी या ठिकाणी मॅग्निफिकेशन केलेली आहे. ऑलरेडी कमर्शियली जे काही आपल्याला 3 पद्धती आपल्याला इलिझा प्रोसिजरच्या दिसतील, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला एक बेसिक पद्धत या ठिकाणी नमूद करत आहे. आता ही जी काही प्लेट आहे ही प्लेट ऑलरेडी शास्त्रज्ञांनी किंवा विविध फार्मास्युटिकल कंपन्यांनी जे कमर्शियल अँटीबॉडीज बनवलेल्या आहेत त्या अँटीबॉडीने ऑलरेडी कोटेड आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ही अँटीबॉडी द स्पेसिफिक अँटीजन्सीच बाइंडिंग होणार आहे, विशिष्ट व्हायरसच्याच अँटीजन्सी बाइंडिंग होणार आहे, कुणाशी बाइंडिंग होणार नाही. मग आता ही ऑलरेडी अँटीबॉडी प्लेटिंग जर असेल तर आपण या ठिकाणी जो घटक टाकणार आहोत तो घटक टाकणार आहोत अँटीजन्स. अँटीजन्स हा कशातून आपल्याला मिळेल? सॅम्पल्स मधून मिळेल. कुठले सॅम्पल्स असतील? तो ब्लड सॅम्पल्स असेल, त्या ठिकाणी युरिन सॅम्पल असेल, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड्स असेल किंवा स्पुटम असेल, थुंकी असेल. म्हणजे या प्लेटवर आपण हा सॅम्पल टाकतो. या सॅम्पल्स मध्ये काय आहेत? अँटीजन्स आहेत. आणि अँटीजन आणि अँटीबॉडी काय आहेत? तर एक बाइंडिंग त्यांचं होतं. दिस इज अ नॅचरल्स आहेत, कारण आपल्या शरीरातील अँटीबॉडीज या अँटीजनला बाहेर काढण्याचा किंवा त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे जर बाइंडिंग झालेलं आहे, हे जर बाइंडिंग झालं असेल तर डेफिनेटली ही टेस्ट या ठिकाणी कळून येते की त्या व्यक्तीचा ब्लड हा एक विशिष्ट व्हायरस किंवा विशिष्ट अँटीजन त्याच्या शरीरामध्ये आहे. परंतु ही अतिशय मायक्रो लेवलवर आहे. आपल्याला बाइंडिंग झालं किंवा नाही हे कसं कळणार आहे? त्यासाठी आपण परत जे कमर्शियल दुसरं अँटीबॉडी टाकलं जातं. हे जे काही अँटीबॉडीज ऑलरेडी कोटेड होतात हे प्रथम आहे, त्यालाच आपण नाव देणार आहोत प्रायमरी अँटीबॉडीज. आणि आपण जो काही सेकंडरी अँटीबॉडी जो टाकतो त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला जी मागे मी तुम्हाला एन्झाईम सांगितलेली आहे ही एन्झाईम्स आपण या ठिकाणी अटॅच केलेली आहे. वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल इज आपण त्याला पेरॉक्सिडाइज एन्झाईम्स असं म्हटलं जातं किंवा त्याला अल्कलाईन फॉस्फेटेज एन्झाईम्स असं म्हटलं जातं. ही एन्झाईम्स आहेत, ही एन्झाईम्स विथ द अँटीबॉडीज आहे. आणि अँटीबॉडीचं वैशिष्ट्यच असतं, अँटीबॉडीज ह्या ऑलरेडी त्यासारख्या ज्या काही अँटीबॉडीज आहेत त्याला हा पॅक केला जातो. हा एक लिगांड तयार होतो, हे एक बाइंडिंग तयार होतो. आता आपल्याला टेस्ट करायचे आहे की हे इंटरॅक्शन झालंय का, हे बाइंडिंग झालंय का. म्हणून या सोल्युशन्स मध्ये आपण सबस्ट्रेट टाकतो. जे मागच्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला नमूद केले त्यांचे नाव लक्षात ठेवण्याची आपल्याला गरज नाही, परंतु पेरॉक्सिडाइड एक पर्टिक्युलर सबस्ट्रेट आहे. तो टाकल्यानंतर ही एन्झाईम्स आणि या सबस्ट्रेटची रिॲक्शन्स होते आणि आपल्याला विशिष्ट पद्धतीचे कलर प्रोडक्ट मिळतात. आणि हे जर कलर प्रोडक्ट मिळाले असेल डेफिनेटली ही टेस्ट आपण पॉझिटिव्ह समजली जाते. आता ही इलिझा टेस्ट जे काही प्रकारचं आहे हे प्रकार त्याच बेसिसवर आहे की तुम्हाला मी या ठिकाणी रिॲक्शन सांगितले की हा अँटीजन्स आहे, विशिष्ट अँटीजन्स आहे, आपण त्याचं रिप्रेझेंटेशन केलं. हा एक सपोज आपण याला विचार करूया की हा अँटीजन्स ज्या व्यक्तीला व्हायरसच्या संदर्भातील आहे,
हा विशिष्ट पद्धतीचा आहे. ज्या व्यक्तीला बॅक्टेरियल आजार झालेला आहे त्याचा अँटीजन अशा पद्धतीला असेल. ज्या व्यक्तीच्या ब्लड्समध्ये फंगाय असेल त्या पद्धतीचा अँटीजन आपल्याला अशा पद्धतीचा असेल. आणि हा व्हायरसचा अँटीबॉडी हा स्पेसिफिक असेल. त्याची इंटरॅक्शन होईल, त्याला आपण प्रायमरी अँटीबॉडीज असं म्हटलेलं आहे. ही इंटरॅक्शन झाली आहे हे आपल्याला चेक करण्यासाठी आपण आणखीन त्यावर अँटीबॉडीज टाकतो, त्याला सेकंडरी अँटीबॉडीज म्हणतो. बट इट इज लिंक्ड विथ एन्झाईम्स आहे. आणि आता एन्झाईम्स लिंक्ड झाल्यानंतर हे त्याला अटॅच झालाय की नाही हे चेक करण्यासाठी ह्या पूर्णपणे मायक्रोटिटर प्लेटमध्ये किंवा वेलमध्ये हे सोल्युशन आपण कंबाईन करतोय कलरलेस सबस्ट्रेट बरोबर. आणि ह्या कलरलेस सबस्ट्रेट बरोबर आपण कंबाईन केल्यानंतर एन्झाईम या सबस्ट्रेटला हायड्रोलायसिस करतोय आणि आपल्याला एक कलर प्रोडक्ट मिळतं. आणि हे कलर प्रोडक्टच आपल्याला ही टेस्ट सांगतात. परंतु या वेलला जे काही कोटिंग केलेलं आहे त्या बेसिसवर या टेस्टचे 3 प्रकार पडतात. म्हणजे हे कोटिंग जर अँटीबॉडीचं असेल तर त्याला काय नाव आहे. सपोज या कोटिंगमध्ये ऑलरेडी जर अँटीजन असेल तर त्याला काय नाव दिलं जातं. किंवा सपोज या कोटिंगमध्ये ऑलरेडी ही कोटिंग जर अँटीजन आणि अँटीबॉडी यांच्या कॉम्बिनेशनची असेल तर त्याला काय नाव दिलं जातं. हेच प्रकार आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. तर या 3 टेस्ट आहे. एक इनडायरेक्ट इलिझा असं म्हटलं जातं, दुसरी टेस्टचं नाव आहे सँडविच इलिझा आणि थर्ड टेस्टचं नाव जे काही आहे त्याला आपण कॉम्पिटिटिव्ह इलिझा असं म्हटलं जातं. तर या 3 टेस्ट काय आहेत, कशा पद्धतीने वापरले जातात हेही आपण पाहूया. तर त्यातली सर्वात महत्वाची टेस्ट कुठली आहे. सर्वात जास्त आपण जी काही टेस्ट सध्या एड्स किंवा या पेशंटचं डिटेक्शन करण्यासाठी वापरलं जातं तिलाच आपण सँडविच इलिझा म्हटलं जातं. आता या मायक्रोवेव्ह प्लेटमध्ये जर ऑलरेडी जर त्या ठिकाणी अँटीजन जर कोटेड जर असेल, अँटीजन कोटेड जर असेल तर त्या ठिकाणी आपण त्या सॅम्पल टाकल्यानंतर त्यात अँटीबॉडी डिटेक्ट केले जातात. म्हणजे इनडायरेक्ट टेस्ट म्हणजे काय तर कोटिंग कशाचं केलेलं आहे अँटीजनचं. अँटीजनचं कोटिंग जर असेल तर काय डिटेक्ट केलं जातं तर त्या सॅम्पलमधील अँटीबॉडी डिटेक्ट केल्या जातात. कारण अँटीजन आणि अँटीबॉडी त्या मोर स्पेसिफिक असतात. दुसरी टेस्ट आहे सँडविच टेस्ट. तर मायक्रोटिटर प्लेटमधील जी काही वेल आहे ते वेल आधी कशानं प्री कोटेड केलेलं आहे तर ते अँटीबॉडीजनी प्री कोटेड केलेलं आहे. पण अँटीबॉडीज रिॲक्शन कोणाशी होणार आहे अँटीजन्स. म्हणजे सँडविच टेस्ट काय आहे की त्यातील वेल या अँटीबॉडीने कोटेड केलेली आहे. आणि मग ही कशासाठी वापरली जाते. ही टेस्ट वापरली जाते अँटीजन चेक करण्यासाठी. एखाद्या व्यक्तीच्या ब्लड्समध्ये विशिष्ट व्हायरस आहे का, बॅक्टेरिया आहे का किंवा हार्मोन्स आहे का ही टेस्ट यासाठी. म्हणून मी तुम्हाला म्हटलं सर्वात जास्त आपण जी काही वापरली जाते ती सँडविच टेस्ट वापरली जाते. पण कॉम्पिटिटिव्ह इलिझामध्ये काय ही टेस्ट आपण जर कॉम्पिटिटिव्ह इलिझा जर म्हटलं जातं तर कॉम्पिटिटिव्ह इलिझा ही इनडायरेक्ट इलिझा सारखीच आहे. ऑलरेडी या वेलमध्ये अँटीजन कोटेड असतात. परंतु एखाद्या व्यक्तीचं आपण सपोज एखादा व्यक्ती आपण समजूया त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीजन्सनी आक्रमण केलेलं आहे. डेफिनेटली या व्यक्तीच्या ब्लड्समध्ये आपल्याला अँटीजनही दिसणार आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या ब्लड्समध्ये आपल्याला अँटीबॉडीज दिसणार आहे. मग हे जे अँटीजन आणि अँटीबॉडीचं कॉम्बिनेशन जर आपल्याला चेक करायचं जर असेल तर कुठली टेस्ट वापरली जाते तर ही आपण कॉम्पिटिटिव्ह इलिझा टेस्ट वापरली जाते. म्हणजे ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह इलिझा या टेस्टमध्ये अँटीजन कोटेड आहे. परंतु काय वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपण ब्लड टाकतो. जे ब्लड कसं आहे की त्या ब्लडमध्ये ऑलरेडी अँटीजन्स आणि अँटीबॉडी यांची बाइंडिंग झालेली आहे. हाच फरक आपल्याला या टेस्टमध्ये दिसून येईल. तर या कम्पॅरेटिव्हली प्रथम इलिझा टेस्ट येण्या अगोदर जी काही टेस्ट वापरली जात होती त्या टेस्टचं नाव होतं रेडिओ ऍसे. आणि ही रेडिओ ऍसे जर असेल तर डेफिनेटली त्यामध्ये जे काही मटेरियल्स वापरलं जात होतं ते रेडिओ ऍक्टिव्ह समवॉट एक्सटेंट या पद्धतीचं होतं. त्यामुळे ही टेस्ट मोर कॉस्टली होती कम्पॅरेटिव्हली आणि डेफिनेटली इट इज मोर कॉम्प्लेक्स होती. पण कम्पॅरेटिव्हली आज 96 वेल्स मायक्रोटिटर प्लेटमध्ये आहेत. त्यामुळं आपल्याला अनेक व्यक्तींची सॅम्पलिंग या ठिकाणी टेस्ट करता येते. म्हणून याला रॅपिड टेस्ट आणि क्विक टेस्ट असं म्हटलं जातं. जो कलर येतो स्पेक्ट्रोफोटोमेट्रीमध्ये तो कलर जर जास्त इंटेन्सिव्ह असेल तर आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीला जास्त व्हायरसचा लोड आहे, व्हायरस टेस्टिंग जास्त आहे. समोर एक्सट्रा आपण त्याला क्वांटिटिव्ह असं म्हणू शकतो आणि सेमी क्वांटिटिव्ह त्याला मेन्शन केलं जातं. कलरची इंटेन्सिटी सांगते की आपल्याला हा व्यक्ती जास्त व्हायरसनी बाधित आहे. किंवा त्याच पद्धतीने आपल्याला क्वालिटेटिव्ह सांगितलं जातं
की यस दिस इज अ बॅक्टेरिया इन्फेक्शन, दिस इज अ फंगा इन्फेक्शन, और दिस इज दी टॉक्झिन्स इन्फेक्शन. हा त्या दोघांच्यातला फरक आहे. त्यामुळे रॅपिड टेस्ट, फास्ट टेस्ट आणि क्वांटिटी आणि क्वालिटी टेस्ट हे त्याचे ऍडव्हान्टेज आहे. मग ऍप्लिकेशन्स जे मी तुम्हाला म्हटलं जातं की डायग्नोसिस करणं हा महत्वाचा आहे. त्याचबरोबर सॅम्पलमधील, ब्लड सॅम्पलमधील एकदा त्यामध्ये अँटीबॉडीज असेल किंवा त्या ब्लड सॅम्पलमध्ये अँटीजन्स असेल किंवा दोघांचंही कंबायनेशन असेल, दोघांचं कंबायनेशन असेल तर ती व्यक्ती त्या पर्टिक्युलर अँटीजननी बाधित झालेली आहे हे चेक करण्यासाठी. त्या पलीकडेही आपल्याला सर्वात महत्वाचं फूड इंडस्ट्रीमध्ये जे काही पोल्युटंट्स आहेत, जे काही अलर्जन्स आहेत, अलर्जन्स देखील हे बाह्य आहेत. फूड इंडस्ट्रीमधील हे अलर्जन किंवा दूषित घटक शोधण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. दुसरं आहे की करोनासारखा डिसीज जर अधिक व्यक्तीमध्ये, समाजामध्ये त्याचं जर आउटब्रेक होत असेल तर हा किती प्रमाणात अनेक व्यक्तीमध्ये किंवा अँटीजन्स तयार झालेले आहेत किंवा अँटीबॉडी तयार झालेल्या आहे, त्यानुसार आपल्याला हा एखादा साथीचा रोग किती प्रमाणात पसरलेला आहे हे पाहण्यासाठी देखील ही टेस्ट वापरली जाते. आणि रेग्युलर यूज जर आपण एससीजी इलिझा टेस्ट पाहिला जातो तर प्रेग्नन्सी टेस्टसाठी ही आपल्या डे टू डे लाईफ मधील समोटेक्सटून आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सी टेस्ट चेक करण्यासाठी मी प्रथमच तुम्हाला मी सांगितलं होतं की इलिझा टेस्ट डेफिनेटली आपल्या रक्तातील अँटीजेन चेक करतं, त्याचबरोबर ती आपला अँटीबॉडी चेक करतं. परंतु जो आणखीन एक घटक आपल्या ब्लड मधील किंवा युरिन मधील जो काही चेक केला जातो ते हार्मोन देखील याच मेथडने चेक केलं जातं. ज्यावेळेस ही प्रेग्नन्सी एक्सपेक्टेड होते त्यावेळेस एक हार्मोन त्या कमिंग डेज मधील जो काही प्लॅसेंटा आहे त्या प्लॅसेंटामधून हे सिक्रेट केलं जातं. की ज्यावेळेस एम्ब्रिओ हा युटिलाइज इम्प्लांटेशन करताना ज्यावेळेस युटिलाइजला जॉईंट होतो त्यावेळेस या प्लासेंटामधून हे हॉर्मोन सिक्रेट केलं जातं. त्याचं नाव आहे ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स. हे कार्पोस्पेक्ट्रमची डेव्हलपमेंट करण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं. ही टेस्ट आपल्याला कशी असते की या टेस्टमध्ये की साधारणपणे प्रेग्नन्सी ज्या वेळेस कन्सीव्ह होते किंवा इम्प्लांटेशन होते त्यावेळेस अगदी मॉर्निंग युरिन सॅम्पल ही कलेक्ट केली जातात. ही आज पद्धतीची वेळ असेल. मॉर्निंग युरिन सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर जर ही पर्टिक्युलर पेशंट किंवा पेशंट आपण म्हणता येणार नाही, हे युरिन जर प्रेग्नंट लेडीजचं असेल तर डेफिनेटली त्यामध्ये एक हॉर्मोन असणार आहे आणि त्या हॉर्मोनचं नाव काय आहे, ह्युमन गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स. आता हेच हॉर्मोन ज्या इलिझा टेस्ट पद्धतीने सांगितलेलं आहे हेच हॉर्मोन विशिष्ट ऑलरेडी ज्या काही आपल्याकडे अँटीबॉडीज आहेत त्याला इथे जॉईंट होणार आहे या ठिकाणी. आणि हे जॉईंट होण्यासाठी हे कॉम्बिनेशन झालंय की नाही हे चेक करण्यासाठी ह्या एससीजी हार्मोन्सला आपल्याला काही कलरंट सबस्टन्स असणार आहे आणि ही रिॲक्शन्स आपल्याला कलरच्या साह्याने दाखवली जाईल आणि कंट्रोल ग्रुपही असेल. आणि जर ही प्रेग्नन्सीमध्ये ही टेस्ट जर असेल तर हा कलर आपल्याला व्हिजिबल दिसतो. मोस्ट ऑफ द्या मार्केटमध्ये आपल्याला न्यूज किंवा जे काही ब्रँड्स आहेत, प्रेग्ना न्यूज हा कमर्शियल ब्रँड्स आहे किंवा आयपील्स याच्याही या पद्धतीच्या छोटी छोटीची इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला किंवा स्ट्रीप्स येतात त्याद्वारे ही प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. म्हणजे हॉर्मोन चेक्स करण्यासाठी देखील ही आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. चालेल. शेवटी यावर आधारित आपण पेपरच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रश्न पाहूया. परीक्षेच्या दृष्टीने डेफिनेटली इट इज अ मोर कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे. जरी हा कॉम्प्लेक्स असेल तरी मिनिमम यामध्ये कुठले हॉर्मोन्स वापरले जातात, इलिझा टेस्टचा मेन पर्पज काय आहे, इलिझा टेस्टचा किती प्रकार आहेत हे जरी आपल्याला या ठिकाणी आलं आणि आपल्याला अँटीजन आणि अँटीबॉडीचं कॉन्सन्ट्रेशन चेक करणं, त्याचं डिटेक्शन करणं, त्याची क्वांटिटी चेक करणं, ह्या गोष्टी जरी आपल्या लक्षात राहिल्या तरी मला वाटतं माझ्या लेक्चरचा पर्पज हा इझिली सॉल्व्ह होईल. एक शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. मला पूर्णपणे आशा तो तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. प्रश्न दिलेला आहे की इलिझा allows for rapid screening and quantification of the presence of what presence केलं जातं. अमिनो ऍसिड्स नाही. या ठिकाणी डीएनए चेक केले जातात का ब्लड मधले, तर नाही. क्रोमोझोम्स चेक केले जातात का, नाही. काय चेक केलं जातं, अँटीजेन्स चेक केले जातात. या अँटीजेन्स मध्ये काय असू शकेल, या अँटीजेन्स मध्ये पेप्टाइड्स असतील, या अँटीजेन्स मध्ये प्रोटीन्स असतील, या अँटीजेन्स मध्ये अँटीबॉडीज असतील किंवा या अँटीजेन्स मध्ये हॉर्मोन्स असेल. त्यामुळं याचं जर आपण राईट
आन्सर जर पाहिलं तर राईट आन्सर येतं अँटीजन्स. इन समराईज करत असताना इलिझा टेस्ट ही आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी वापरली जाते. रक्तामध्ये, ब्लडमध्ये, युरिनमध्ये कुठले व्हायरसेस आहेत, कुठले हॉर्मोन्स आहेत हे चेक करण्यासाठी ही इलिझा टेस्ट वापरली जाते. मला पूर्णपणे आशा आहे हा छोटासा परंतु आपण त्याला अनइम्पॉर्टंट म्हणू शकत नाही, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा सेक्शन तुम्हाला इझिली समजला असेल.